हे तुला माहितीये ह्या पिझ्झावरून आहे ना जगात कुठेतरी काहीतरी भयानक घडणार आहे हे तू सांगू शकतोस. येडी झालीस का? हा पिझ्झा भविष्यवाणी करतो. हो. आता हे बघ, जगात जे काही क्रायसिस सुरू आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त क्रायसिसमध्ये अमेरिकेचा हात आहे, बरोबर? बरोबर. आता अमेरिकेच्या डिफेन्स हेडक्वार्टर म्हणजे द पेंटागॉनमध्ये जेव्हा जेव्हा पिझ्झाच्या ऑर्डर वाढतात ना तेव्हा जगात कुठे ना कुठे काही ना काहीतरी होणारच असतं. कारण पेंटागॉन मध्ये काम करणारे लोक अशा वेळी बाहेर निघतच नसतील ना. एक्झॅक्टली. म्हणजे जेव्हा ते ओव्हरटाईम करतात तेव्हा काही ना काहीतरी मोठा प्लॅन करत असतात. आणि अशा वेळी पेंटागॉनमधली लोक रात्री 2-3 वाजता खूप पिझ्झा मागवतात. आणि असं जेव्हा जेव्हा पिझ्झाचा खप वाढलाय ना त्याच्या नेक्स्ट डे अमेरिका कुठल्या ना कुठल्या देशावर हल्ला तरी करतं किंवा कुठली तरी मोठी कारवाई करत असतं. म्हणजे आता इराण युद्धाच्या आधी तिकडे पिझ्झाची सेल वाढली असेल ना. हो, वाढलाच आहे. आता अमेरिकेने जेव्हा व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांवर हल्ला केला होता ना त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा पेंटागॉनमध्ये असे खूप सारे पिझ्झा मागवले गेले होते. ही थेअरी फ्रँक मिकस नावाच्या माणसाने तयार केली आहे, जेव्हा 1990 मध्ये इराकने कुवेतवर हल्ला केला होता. हो. फ्रँक मिकस ज्याचे स्वतःचे 60 पेक्षा जास्त पिझ्झा शॉप होते. त्याने हे सगळं बरोबर ऑब्झर्व्ह केलं होतं आणि त्याचं हे सगळं खरं सुद्धा ठरलं, माहितीये? पण हे बरोबर नाहीये. तुम्ही फक्त रील बघू नका, तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा.